बोलला पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात असे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांना मार्गदर्शन करायचे. निवेदकांनी सांगतात वगैरे सांगितले, पण आल्यापासून काही गडबड चाललेली आहे, शिस्त काही दिसतच नाही. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्यस्तरीय मेळावा आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आमच्या सार्वजनिक आरोग्य विभाग वतीनं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ज्याला आपण RBSK म्हणतो, या कार्यक्रमात उपस्थित असणारे सहकारी प्रकाश, आमच्या ऑनलाईनवर उपस्थित असणारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राजेंद्रजी भोसले, जितेंद्रजी डुरी, गजानन पाटील, डॉक्टर नितीन अंबाडेकर, प्रदीप निमन, अर्चना विशाते, सर्व वेगवेगळ्या नॉन टीचिंग स्टाफ, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि शासनाच्या विविध विभागातील सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज स्तरीय राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ हा महाराष्ट्रामध्ये होतोय. मी सुरुवातीलाच याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. त्यानिमित्तानं इथं आपण पुण्यामध्ये इथं मेळावा आयोजित केलेला जमलोय. मी माहिती घेतली, आता इंदिरा गांधी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी गोळवलकर गुरुजी प्रायमरी इंग्रजी मीडियम, गोळवलकर मराठी शाळा, रयत शिक्षण संस्था, शिवाजी विद्या मंदिर औंध, ज्ञानेश्वर बालाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबूरावजी घोलप शाळा, सांगवी फाटा, अहिल्यादेवी होळकर शाळा मराठी मीडियम, अहिल्यादेवी होळकर शाळा इंग्लिश मीडियम, असं जवळपास 237 विद्यार्थ्यांच्यावर आपण सहभागी आणि राज्याच्या पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे आपल्या मुला मुलींची संख्या. आपल्या आरोग्य विभागाने हा स्तुत्य राबवत असल्याबद्दल मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि संपूर्ण आरोग्य विभागाचा मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं उद्घाटन आता या ठिकाणी जाहीर करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. खरंच अशा प्रकारचे कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवण्याच्या करता आपण या उपक्रमामध्ये जवळपास 18 वयोगटातील 0 ते 18 राज्यातल्या 2 कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आणि मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना आठवत असते, आमचे पंतप्रधानांनी मुंबईमध्ये 3-3.5 तास सगळ्या आमदारांना बोलवलेलं होतं आणि त्याही वेळेस त्यांनी सांगितलं किंवा तुमच्या परिवाराचं आरोग्य चांगलं आहे की नाही हे बघण्याच्या करता दरवर्षी तुम्ही पूर्ण चेकिंग चला. बऱ्याचदा आमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना तशा पद्धतीनं परिस्थिती घरची बरी नसेल तर आरोग्य तपासणी होतेच असं काही नाहीये. आणि पहिल्या माझ्या शिवशाहू पुण्याच्या राष्ट्रामध्ये जन्माला आलेली मुलं मुली ही सुदृढ असली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्यांनी त्याच्या निमित्तानं अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे आणि त्याचे जबाबदार नागरिक त्याच्यातून आपण सगळ्यांनी घडवण्याचं काम. बालकांचं आरोग्य हे केवळ एका कुटुंब मर्यादित नसतं तर ते संपूर्ण समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तितकंच महत्वाचं असतं. आताच काही भाषण चालू असताना मला प्रकाश आंबेडकर साहेब सांगत होते की दादा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यावर एक लस आलेली आहे. त्याही संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक विचार माझ्या राज्यातल्या
आपल्या महाराष्ट्रातल्या कशा मुलींना आणि स्त्रियांना आपल्याला वॅक्सिन देता येईल अशा प्रकारचा पण विचार आमचं महायुतीचं सरकार करत आहे. देवेंद्रजी फडणवीस, प्रकाश आंबेडकर, आमचे हसन मुश्रीफ, आम्ही सगळ्या मंत्रिमंडळांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्याच्याबद्दल निर्णय करत येणार. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला विभागाला घेऊन त्या मोहिमा राबवाव्या लागतात. आज ह्याच्यामध्ये आम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आमचा आदिवासी विभाग, नगर विभाग याच्या समन्वयाने आपण ही मोहीम राज्यभर त्या ठिकाणी राबवतोय. शालेय मुलांच्या केसापासून पायापर्यंतच्या नखापर्यंत हेड टू टो शारीरिक तपासणी या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे पहिल्याच टप्प्यात कोणत्याही आजाराचं निदान होऊन त्याच्यावर उपचार करणं हे शक्य होणार आहे. या सगळ्या तपासणीत आपल्यालाही राज्यातल्या तरुण आपल्या बाल मुलांचं मुलींची परिस्थिती काय आहे हे पण त्याच्यातनं ज्ञात होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या अनेक मुलांना जन्मजात गैंगत्व असतात. त्याच्यामध्ये कुपोषण, ॲनिमिया, डोळ्यांचे विकार, दत्त समस्या, हृदय, क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य अनेक संबंधी अडचणी त्या भेडसावत असतात. आणि या मोहिमेच्या माध्यमातून अशा हजारो मुला मुलींच्यावर वेळेत निदान आणि योग्य वैद्यकीय सेवा ही आपल्याला देता येणार आहे. आणि त्याच्यामुळे हे राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या फार महत्वाचा आहे. विशेष म्हणजे गरजू बालकांना शासकीय तसेच महात्मा जन आरोग्य योजनेमार्फत देखील मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या गरजू बालकांच्यासाठी देखील गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही बारामतीमध्ये विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही डॉक्टरांना विनंती केली, सामाजिक बांधिलकी जपत मुंबई प्रख्यात विशारद संजय ओक साहेबांनी 30 बालकांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्याच्यामध्ये राजेंद्र मुता, सौरव मुता यांनी पण सहकार्य केलं. अशा प्रकारे अनेक वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर पुढे येत असतात. त्यांना त्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची मनापासूनची इच्छा असते. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या मोहिमेच्या अंतर्गत या महायुतीच्या सरकारने मार्च महिन्यातच सुमारे 6,000 शाळांच्या मधल्या 14 लाख विद्यार्थी आणि 30,000 अंगणवाडीमधल्या 20 लाख बालकांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेच्या द्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणीच्या सह रक्तदाब, शारीरिक तपासणी, त्याचं तापमान मोजणं आणि अन्य वैद्यकीय चाचणी करणार आहेत. गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं उपचार केले जाणार आहे. पूर्वी मला वाटतं फेब्रुवारीला लोणावळा रिसॉर्टमध्ये सहलीला गेलेल्या मुंबईतल्या शाळेतल्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या विद्यार्थ्याचं हृदय रोगाविषयी आधीच जर कल्पना असती तर आपल्याला हा धोका टाळता आला असता, त्याचा जीव आपल्याला वाचवता आला असता, त्याच्यावर आपल्याला उपचार करता आले असते. अशा गोष्टी घडतायत. आता कधी कुणाला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण आपण राबवतोय. आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये ह्या वातावरणात मुलामुलींच्या मनावर खूप ताण येतो. अभ्यास आणि इतर कौशल्य पाल्य म्हणून पालक मुलींना सातत्याने अभ्यास आणि इतर ॲक्टिव्हिटीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देखील त्यांच्या मनावर ताण त्या ठिकाणी येतो आणि काही विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये चुकीच्या रस्त्या त्यांनी निवडलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. अशा प्रकारची वेळ तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येता कामा नये. हा कसोशीनं आमच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा, शालेय शिक्षण मंत्री आमच्या दादाजी भुसे साहेबांचा आणि त्या विभागाचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्य सरकार राज्यात प्रत्येक बालकाची आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची पूर्ण निष्ठेने पार पाडेल याबद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ. आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करूया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचं काम करूया. बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी